विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले, विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले, अवघेची झाले देह ब्रह्म, आवडीचे वालभ माझेनी कोंदाटले, नवल देखिले नभाकार गे माये. बाप रखुमा देवी वरू सहज निटू झाला, बाप रखुमा देवी वरू सहज निटू झाला, हृदयी नटावला ब्रह्माकारे, आवडीचे वालभ माझेनी कोंदाटले, नवल देखिले नभाकार गे माये. विठ्ठला विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले, अवघेची झाले देह ब्रह्म, आवडीचे वालभ माझेनी कोंदाटले, नवल देखिले नभाकार गे माये. सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराजांचा अत्यंत प्रसिद्ध अत्यंत महत्त्वाचा असणारा अभंग आहे. प्रसिद्ध याच्याकरता म्हणतो की हे बऱ्याच वेळेला कॅसेटवर वाजलेलं आहे, त्यामुळे अनेकांच्या मुखामध्ये असणारा, अनेकांना माहिती असणारा हा अभंग अत्यंत प्रसिद्ध पण अत्यंत महत्त्वाचा. या अभंगामधून ज्ञानेश्वर महाराज आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त झालेला एक पारमार्थिक अनुभव सांगतात. आपला एक पारमार्थिक अनुभव ज्ञानेश्वर महाराज या अभंगामध्ये सांगतात. आणि हा अनुभव महत्त्वाचा एवढ्या करता आहे त्याचं कारण हा अनुभव पारमार्थिक अशा स्वरूपाचा आहे. परमार्थाला येणारा जो अनुभव आहे, किंवा माणसाला येणारा जो अनुभव आहे, त्या अनुभवाचं महत्त्व ज्या काही कारणाने ठरतं त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाचा असतो तो अनुभवाचा प्रतिपाद्य विषय. दुसरं महत्त्वाचं असतं तो म्हणजे अनुभव ज्याला आला त्याचं महात्म्य. आणि तिसरं अत्यंत महत्त्वाचं असतं ते म्हणजे अनुभवाचं केले गेलेलं शब्दरूप प्राकट्य. विठ्ठला विठ्ठल आपल्याला आलेला एक पारमार्थिक अनुभव या अभंगातून व्यक्त करतात. आता हा अनुभव सांगावा की सांगू नये याचा विचार केला तर अनुभव कोणताही असला तरी तो सांगू नये असंच आपल्याला खरं म्हटलं तर म्हणणं योग्य आहे. कारण आत्ताच आपण मुलाखतीमध्ये ऐकलंय की साधकाला किंवा सिद्धाला, साधकाला आपल्या जीवनामध्ये जे परमार्थाचे अनुभव येतात ते अनुभव व्यक्त करू नयेत, हे खरं आहे. अनुभव कोणते सांगावेत कोणते सांगू नयेत तसा जर बारकाईनं विचार केला आणि सिद्ध पुरुषाचा, साधकाचा विचार सोडून द्या, सिद्ध पुरुषाचा जरी विचार केला तरी पारमार्थिक अनुभव आणि प्रापंचिक अनुभव दोन्ही अनुभव सांगता येत नाहीत. त्याचं कारण सांगतो. का मग संतांनी सांगितले त्याच्यामध्ये दोष येईल ना, त्याचं कारण सांगतो. पारमार्थिक अनुभव सांगू नयेत आणि प्रापंचिक अनुभव सांगू नयेत असं म्हणण्याचं जे धाडस मी करतो त्याच्यामागे एका वाक्यात जर कारण द्यायचं झालं तर प्रापंचिक अनुभव सांगण्याच्या लायकीचे नसतात आणि पारमार्थिक अनुभव ऐकण्याच्या लायकीचे भेटत नसतात. विठ्ठला विठ्ठला प्रपंचाचा अनुभव काय सांगायचा, काय त्याची योग्यता आहे, काय त्या प्रपंचाची लायकी आहे की ज्ञानोबारायांच्या मुखातून त्या अनुभवाचं प्राकट्य व्हावं. प्रपंचाचा अनुभव कसाही जरी आला तरी तो अनुभव सांगण्याच्या योग्यतेचा नसतो. त्याच्या ठिकाणी ती योग्यता नाही, कारण तो अनुभव ऐकल्यानंतर त्या अनुभवाच्या वर्णनातून सांगणारा किंवा ऐकणारा दोघांचंही कल्याण साधलं जात नाही. विठ्ठला विठ्ठला त्यामुळे असे प्रपंचाचे अनुभव जगासमोर व्यक्त करून काही उपयोगाचं नाही. अनेक वेळेला मागे आपण याच्याबद्दलचे 4 विकल्प सांगितले होते की काही अनुभव घ्यायचेही नसतात, सांगायचे नसतात. काही अनुभव घ्यावे लागतात पण सांगता येत नाहीत. काही अनुभव घेऊ नये लागतात पण सांगावे लागतात आणि काही अनुभव घ्यावेही लागतात आणि सांगावेही लागतात. विठ्ठला 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 एकेका वाक्यात जर उदाहरणं देऊन पुढे जायचं झालं तर विष खाण्याचा अनुभव घेऊही नये आणि सांगूही नये. सरळ आहे. विष खाऊही नये आणि लोकांना सांगू नये. जर खाल्लं तर लोकांना सांगायला राहू नये तरच ते विष आहे, नाहीतर त्याला विष म्हणण्यात काय तात्पर्य.
काही अनुभव घ्यायचे नाहीत, सांगायचे नाहीत, काही अनुभव घेता येत नाहीत पण सांगावे लागतात. त्या अनुभवाची जाणीव आपल्याला नसते, तो अनुभव आपल्या जीवनात येत नाही, पण लोकांना सांगण्याकरता मात्र तो अनुभव असतो. उदाहरण जर सांगायचं झालं तर आपल्याला ताप वगैरे आला, काही झालं, आजारी पडलो आपण आणि जर वैद्याकडे डॉक्टरकडे गेलो तर डॉक्टर आपल्याला 4 गोळ्या बांधून देतो. मला एवढंच विचारायचं की या 4 गोळ्या तुम्ही घ्या असं डॉक्टर सांगतो. सकाळी घ्या, संध्याकाळी घ्या, दुपारी घ्या, रात्री घ्या, असे डॉक्टर सांगतात. आणि अलीकडचे डॉक्टर असं सांगतात की हे गोळ्या घेऊन जर जगलात तर पुढच्या घ्या, असंही काही असू शकतं. पण असे जे अनुभव आहेत, मला एवढंच म्हणायचं आहे की डॉक्टर आपल्याला ज्या गोळ्या बांधून देतात त्या सगळ्या गोळ्यांचा अनुभव डॉक्टरनी घेतलेला असतो काय, तर तो अनुभव त्यांना नसतो, पण अनुभव त्यांना सांगावा लागतो की हे औषध तुम्ही घेतलं पाहिजे. काही अनुभव असे असतात की ते घ्यावे लागतात पण सांगता येत नाहीत. खरंच आता स्पष्ट बोलायचं झालं, सगळीच मोठी मंडळी माझ्या समोर आहेत, पण धाडसानं औद्धत्यानं जर बोलायचं झालं तर 4 भिंतीतले अनुभव गृहस्थाश्रमी जीवनाला घेता येतात पण सांगता येत नाहीत. विठ्ठला 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 अगदी त्याच्यात खालीच येऊन बोलायचं झालं, अगदीच खाली येऊन बोलायचं झालं तर एखाद्याच्या बायकोनी त्याला जोड्याने मारलं तर अनुभव घ्यावा लागतो की नाही? घ्यावा लागतो. सांगता येतो काय? सांगता येत नाही. आपण सांगतो काय? सांगत नाही. म्हणजे याचा अर्थ असा झाला की हे अनुभव आपल्याला घ्यावे लागतात, प्रपंचाची आवश्यकता म्हणून घ्यावे लागतात. काही जे काही कारणं असतील ते घ्यावे लागतात पण जगताला सांगता येत नाहीत. पण काही अनुभव असे असतात ते घ्यावेही लागतात आणि ते सांगावेही लागतात. याच्यातल्या पहिल्या 3 प्रकारच्या अनुभवाला प्रापंचिक अनुभव म्हणता येतं, पण शेवटच्या अनुभवाला मात्र पारमार्थिक अनुभव म्हणावं लागतं. परमात्म्याचा अनुभव, नामस्मरणाचा अनुभव आपल्यालाही घ्यावा लागतो आणि जगालाही सांगावा लागतो. आपण घेऊन जर जगाला सांगितलं नाही तर तो परमार्थ खरा नाही. जो परमार्थ आपलं कल्याण करून देऊन जगतापर्यंत पोचत नाही तो परमार्थ, खरा परमार्थ संत महात्मे मानत नाहीत. वेदांत मानत असेल, मला त्याच्याबद्दल काही म्हणायचं नाही. जीवनमुक्ताची अवस्था वेदांत मानत असेल, पण जीवनमुक्तापर्यंत जाऊन आपल्या जीवनाचा प्रवास थांबवावा हे मात्र संतांना मान्य नाही. विठ्ठला 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 त्यामुळे ते अनुभव आपणही घ्यावे लागतात आणि जगालाही सांगावे लागतात. मला सांगा, जर तुकाराम महाराजांनी घेतलेला अनुभव सांगितला नसता तर आपण योग्य मार्गावर आहोत हे कळायला आपल्याला काय मार्ग होता सांगा ना? ज्ञानोबारांनी जर आपला अनुभव अभंगातून व्यक्त केला नसता तर आपल्याला अनुभवाची जाणीव कोणत्या रूपामध्ये झाली असते? होणं शक्य नाही. याच्याकरता त्यांना ते अनुभव घ्यावे लागतात. अनुभवे आले अंगा ते या जगा देतसे द्यावे लागतात. कशा करता द्यावे लागतात? जगाकरताच द्यावे लागतात. कारण जगाच्या कल्याणाकरताच त्यांचं जर येणं असेल तर जगताच्या उद्धाराकरता आपल्याला प्राप्त झालेले अनुभव संत महात्म्यांना सांगावे लागत असतात. आणि ते अनुभव सांगण्यामध्येच त्यांच्या जीवनामध्ये ते ज्या हेतूने अवताराला येतात तो एक हेतू पूर्ण होत असतो. विठ्ठला विठ्ठला तुकाराम महाराजांच्या अवताराला येण्याचा हेतू काय? आम्ही वैकुंठवासी आलो याची का बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया त्यांच्या करता असेल, पण जे ऋषी बोलिले ते जगतापर्यंत पोहोचवण्याकरता आम्ही काय केलं? वेदमार्गे मुनी गेले त्याची मार्गे चालिलो. ही क्रिया कदाचित त्यांच्या करता असेल, पण त्या क्रियेतून त्यांना प्राप्त झालेला जो अनुभव आहे तो मात्र जगाकरता सांगावा लागतो. कुणाकरता? त्यांना आता त्या अनुभवाशी काही घेणं देणं नाही, पण तरी जगाकरता. ज्ञानोबारायांनी उच्चारलेला शब्द आपण ज्ञानेश्वरीतला बघितला तर ज्ञानोबाराय या संबंधामध्ये काय म्हणतात? देखे प्राप्तार्थ जाहले जे निष्कामता पावले तया कर्तव्य असे उरले. कुणाकरता? लोकालागी. ज्ञानोबाराय म्हणतात लोकालागी हा अनुभव आपल्याला सांगता आला पाहिजे. तो अनुभव घ्यावाही लागतो आणि सांगावाही लागतो. याचं चिंतन आपण करा. सेवितो हार सेवितो हार जगतितो सेवितो
सेवितो हा रस वाटितो आणि का. सेवितो हा रस हे त्यांनी घेतलेला अनुभव आहे, पण जगाला वाटण्याकरता तुकाराम महाराज अवताराला आले, ज्ञानेश्वर महाराज अवताराला आले, ते हा अनुभव जगताला देतात. इथपर्यंत मान्य आहे. माझा पुढचा थोडासा विचार असा आहे की जो अनुभव जगताला देण्याचा संत महात्मे प्रयत्न करतात, देतात, तो अनुभव कशाचा आहे बाबा? परमात्म स्वरूपाचा अनुभव आहे. प्रस्तुत अभंगाचं जर चिंतन केलं तर ज्ञानोबारायांनी आपल्याला सांगितलं, विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशित झाले. ते प्रकाशित झालेलं जे परब्रह्म आहे ते ज्ञानोबाराय या अभंगातून जर बोलत असतील तर मुद्दा एवढाच आहे, शंका एवढीच आहे की ज्या परब्रह्माचा अनुभव सांगण्याकरता ज्ञानेश्वर महाराज प्रवृत्त होतात, ते परब्रह्म सांगण्यातून व्यक्त होऊ शकतं काय? ते प्रकाशले हा अनुभव बरोबर आहे, पण ज्ञानोबाराय तो बोलून दाखवतात. अरे बोलून दाखवून जर ब्रह्म कळालं असतं तर त्याला ब्रह्म कुणी म्हटलं असतं मला सांगा? त्या परब्रह्माबद्दल बोलत असताना उपनिषदाने पहिला शब्द काय वापरला? अशब्दम, अस्पर्शम, अरूपम, अव्ययम हे शब्द वापरले ना. मग याच्यातला पहिला शब्द काय आहे? पहिला शब्द आहे अशब्दम. त्या परमात्म्याबद्दल आपल्याला शब्द उच्चारता येत नाही. परमात्मा शब्दात सापडणारा नाही. परमात्म्याला आपण कितीही सापडवण्याचा, शब्दानं सापडवण्याचा प्रयत्न केला तरी परमात्मा शब्दामध्ये सापडत नाही. ज्ञानोबारायांनी अनुभवामृतामध्ये याचं चिंतन करताना आपल्याला असं सांगितलं, बाप उपयोगी वस्तू शब्दो स्मरणदानी प्रसिद्धो परी अमूर्ताचा विशदू आरिसा नोहे. ज्ञानोबाराय बोलताना असं म्हणतात की शब्द बाप उपयोगी असेल, शब्द तुम्हाला खूप उपयोगाला, बाप म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात उपयोगाला येत असेल. किती उपयोगाला येत असेल? शब्द हा बहुसार उपकाराची राशी म्हणतात तुकाराम महाराज. मग राशी इतका शब्द उपयोगी असेल, प्रश्न नाही, परंतु हा शब्द काय करतो? शब्द आपल्याला नव्या पदार्थाची जाणीव करून देत नाही. मग त्याची उपयुक्तता कशात आहे? ज्ञानोबाराय म्हणतात स्मरणदानी प्रसिद्धो. तो स्मरण करून देण्यामध्ये प्रसिद्ध आहे. नव्या पदार्थाचा अनुभव देणं हे शब्दाचं सामर्थ्य नाही. अननुभूत पदार्थाला प्रकट करणं हे शब्दाचं सामर्थ्य नाही. ज्या विषयाचा आपल्याला अनुभव विठ्ठला विठ्ठल त्याच्याकरता मी आपल्याला उदाहरणं देतो. नाही असं नाही, मी आत्ता जर एखादा शब्द उच्चारला तर तो आपल्याला कळेल. उदाहरण मी आपल्याला सांगतो. मी आपल्या समोर शब्द उच्चारतो बासुंदी. बासुंदी हा शब्द उच्चारल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर काही आलं की नाही? काहीतरी आलं. आता एकादशीचं म्हणून नाहीतर दुसरे उदाहरण दिलं असतं मी. पण बासुंदी हा शब्द उच्चारल्यानंतर डोळ्यासमोर काही पक्वान्न आलं की नाही? काही पदार्थ आला की नाही? त्याचा रंग कळाला की नाही? काही काही जणांना तोंडात पाणी सुटलं असेल, तेही झालं असेल, अनुभव आला ना. आता बासुंदी हा शब्द उच्चारल्यानंतर आपल्याला त्या पदार्थाचं स्मरण जे होतं, काल खाल्ली होती, परवा खाल्ली होती, त्यांच्याकडे खाल्ली होती, त्यांनी एकच वाटी वाढली होती वगैरे, जे काही स्मरण त्याच्या संबंधानं आलं असेल ते मनामध्ये आलं की नाही? बासुंदी हा शब्द उच्चारल्यानंतर मनामध्ये काही विषयाचा बोध झाला की नाही? झाला. मी आता दुसरा एक शब्द या संबंधामध्ये उच्चारतो, तोही आपण ऐका. दुसरा शब्द आहे संदेश. संदेश अशा शब्द उच्चारल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर काय आलं? बासुंदी शब्द उच्चारल्यानंतर वाटीत वाढण्याचा पातळ पदार्थ आला की नाही? डोळ्यासमोर आला. तसं संदेश असा शब्द उच्चारल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर काय आलं? हो, घट्ट पदार्थ आहे का, पातळ आहे, गोल आहे का, चौकोनी आहे, वाटीत वाढायचा असतो का पानात वाढायचा असतो, गिळायचा असतो का चावायचा असतो, काय आपल्या डोळ्यासमोर काय आलं मला सांगा ना? काय आलं? काही आलं नाही. का आलं नाही? कारण हे काय प्रकरण आहे हेच मुळात माहित नाही ना आम्हाला. काय आहे हेच माहिती नाही. जर संदेश नावाची एक बंगालमध्ये मिळणारी मिठाई आहे. आता ह्या मिठाईचं नाव मी आपल्या समोर व्यक्त केलं, याच्याने आपल्या डोळ्यासमोर काय आलं? काही आलं नाही. का आलं नाही? शब्द उच्चारला की नाही? उच्चारला. मग डोळ्यासमोर काही यायला काय अडचण होती? कारण शब्द आम्हाला अननुभूत पदार्थाचं स्मरण करून देऊ शकत नाही. शब्दाची मर्यादा काय आहे? ज्याचा आम्हाला अनुभव आहे, बासुंदीचा अनुभव आहे म्हणून बासुंदी शब्द उच्चारल्याबरोबर कशाचं तरी स्मरण झालं. तसं आम्ही संदेश नावाची मिठाई कधी खाल्ली नाही, त्यामुळे संदेश शब्दाचा उच्चार करूनही आम्हाला त्याचा अनुभव, त्याचं स्मरण होणार नाही. शब्द जरी व्यक्त झालेला असला तरी तो शब्द, त्या शब्दाची मर्यादाच इतकी आहे की तो अननुभूत पदार्थाचं आपल्याला स्मरण करून देऊ शकत नाही. ज्याचा आपल्याला अनुभव आलेला आहे त्याचं स्मरण करून देणं एवढंच शब्दाचं काम आहे. म्हणून ज्ञानोबाराय बोलतात शब्द काय करतो? बाप उपयोगी असेल
पण स्मरणदानी प्रसिद्धो, स्मरणदाना करता तो प्रसिद्ध आहे. पण आम्हाला आत्तापर्यंत ब्रह्मस्वरूपाचा कधीच अनुभव नसल्यामुळे अमूर्ताचा विशदू आरिसा नोहे. ज्ञानोबराय म्हणतात पण अमूर्त असणाऱ्या ब्रह्मतत्वाचा आम्हाला याच्या पूर्वी कधी अनुभव नाही, आणि याच्या पूर्वी जर अनुभव आला असता तरी तिथे शब्द प्रवृत्ती होणं शक्य नव्हतं. विठ्ठला विठ्ठला. ब्रह्मस्वरूपाचा अनुभव नाही म्हणून शब्द आम्हाला ब्रह्माचं स्मरण करून देऊ शकत नाही. ठीक आहे, याच्याही पुढे जाऊन बोलतो आम्हाला परब्रह्माचा अनुभव असता तरी सुद्धा शब्द काही करू शकला नसता. का? कारण शब्द स्मरण करून देतो, विषयाचं विस्मरण होतं. ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती झाल्यानंतर त्याचं विस्मरण होत नसतं. विठ्ठला विठ्ठला. एखादा विषय आम्ही भोगला, आम्ही विसरू शकतो, पण ब्रह्मस्वरूपाचा अनुभव आला त्याचा विसर पडत नसतो महाराज. कारण ब्रह्मतत्व नित्य आहे, ब्रह्मतत्व शाश्वत आहे. ब्रह्मस्वरूपाचा अनुभव येणं म्हणजे ब्रह्मरूप होणं आहे, आणि ब्रह्मरूपता जिथं प्राप्त होते तिथं विस्मरणाची शक्यता नसते. त्यामुळे जिथे विस्मरण आहे तिथं शब्द प्रवृत्ती आहे, परब्रह्माचं विस्मरण नाही. त्यामुळे परब्रह्माकडे शब्द प्रवृत्ती नाही एक, आणि परब्रह्माचा पूर्वी अनुभव नाही म्हणून परब्रह्माकडे शब्द प्रवृत्ती नाही. मग शब्दानं जर परब्रह्माचा बोध होऊच शकत नाही. विशेषतः निर्गुण निराकाराच्या बाबतीत आपल्याला जे बोलायचं आहे, कारण विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले असं ज्ञानोबराय म्हणतात. ते विश्वाचं आर्त जे निर्गुण निराकार परब्रह्म तत्व, कारण नभाकार ब्रह्माकारे असे शब्द ज्ञानोबरायांनी वापरलेले असल्यामुळे ते परब्रह्म निर्गुण निराकार आहे, आणि निर्गुण निराकाराचा बोध शब्दाने होत नाही तरी ज्ञानोबराय त्या संबंधानं आपल्या अनुभवाची वाचा व्यक्त करतात. विठ्ठला विठ्ठला. याची दोन कारण मी आपल्या समोर ठेवतो. ज्ञानोबरायांनी ब्रह्मतत्व शब्दानं व्यक्त होत नाही कारण ते अशब्दम अशा स्वरूपाचं आहे. तरी ज्ञानोबराय ब्रह्मतत्वाच्या संबंधानं भाषा व्यक्त करतात. काय कारण आहे? त्याची दोन कारणं मी आपल्या समोर ठेवतो. पहिलं कारण त्याच्यामधलं असं आहे की ज्ञानोबराय तरीही ब्रह्मतत्वाच्या संबंधानं भाषा व्यक्त करतात. का करतात? कारण सगळेच अनुभव कुणाला तरी उद्देशून व्यक्त होत नसतात. ऐका, अनुभवाचं प्राकट्य दोन पद्धतीनं होत असतं. थोडंसं अजून जाऊन वेदाच्या परिभाषेमध्ये जर बोलायचं झालं तर वेदावर सायणाचार्यांचं जे भाष्य आहे त्या भाष्याच्या सुरुवातीला सायणाचार्यांनी वेदाबद्दल बोलताना असं सांगितलंय की वेद 3 परिभाषेमध्ये बोलत असतो. त्याच्यातल्या बाकीच्या परिभाषेचा विचार मला करायचा नाही, बाकीचं मला बोलायचंही नाही, पण त्याच्यातल्या 2 परिभाषांचा विचार मला आपल्या समोर ठेवायचा आहे. कोणत्या 2 परिभाषेमध्ये वेद बोलतो? वेद बोलतो समाधी भाषेमध्ये आणि वेद बोलतो लौकिकी भाषेमध्ये. आता लौकिकी भाषेमध्ये आणि समाधी भाषेमध्ये बोलणं याच्यात काय अंतर आहे बाबा? काय अंतर आहे? याच्यातलं अंतर असं आहे, समाधी भाषेमध्ये आपला ऐकणारं कोणी आहे का नाही याचा विचार केला जात नाही, आणि लौकिकी भाषेमध्ये मात्र कुणीतरी ऐकणारं आहे आणि त्याला ते कळलं पाहिजे याची तळमळ असते. विठ्ठला विठ्ठला. त्यामुळे कुणाला काही कळेल न कळेल, काही वेळेला आपल्या मुखातून जी भाषा बाहेर पडते ती समोर कोणी आहे का नाही याचा विचार न करता बाहेर पडत असते ना. प्रत्येक वेळेला मुखातून बाहेर पडणारा शब्द आपली परवानगी घेऊनच बाहेर पडतो असा नियम आहे का? मी आपल्याला साधं सांगतो. एखाद्या वेळेला रस्त्यानं जाताना अचानक एखादा वाघ जर समोर येऊन उभा राहिला, होत नाही शक्यतो असं, पण एखादा वाघ अचानक समोर येऊन उभा राहिला तर मनुष्य काय म्हणतो? बरं बरं वाघ आहे का, जाऊ आपण, असं म्हणतो का एकदम अरे बापरे आई ग काहीतरी त्याच्या तोंडातून बाहेर पडतं की नाही? मग हे अरे बापरे तोंडातून बाहेर पडताना त्यावेळेला देव आठवत नाही, पण जे काही अरे बापरे वगैरे तोंडातून बाहेर पडतं ते काही त्याची परवानगी घेऊन बाहेर पडलं का? परवानगी घेऊन तो शब्द बाहेर पडला नाही, असं होत नाही. लौकिकात सुद्धा माणसाची भाषा व्यक्त होताना त्याची परवानगी घेत नाही, कारण समोरचा विषय अद्भुत असेल तर. आणि जर परमार्थाच्या अंगाने विचार करायचा झाला तर परमार्थात सुद्धा एखाद्या साधकाची सिद्धाची भाषा त्याची परवानगी घेऊन बाहेर पडत नसते, कारण ती भाषा त्या वाणीशी एकरूप झालेली असते. विठ्ठला विठ्ठला. ऐका, तुकोबारायांनी आपल्या वाणीला सांगितलं घेई घेई माझे वाचे, घे 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 वाणीला सांगितलं, पण काही वेळेला तुकाराम महाराजांची वाणी काही तुकाराम महाराजांची परवानगी घेऊन बाहेर पडली का? नाही. माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा,
जी भाषा बोलतात त्या भाषेमधल्या अनेक वेळेला ती भाषा व्यक्त होताना लौकिकी परिभाषेमध्ये व्यक्त होते, पण काही वेळेला ती भाषा व्यक्त होताना ही समाधी परिभाषेमध्ये व्यक्त होते. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला से. तुकोबाराय बोलतात, माझी मज झाली अनावर वाचा, माझी वाचा मज अनावर झाली, ती अनावर झाली, त्यामुळे परवानगी न घेता ती व्यक्त झाली. मग तिथं त्या समाधी भाषेमध्ये कोणत्याही अलंकाराची योजना नसते, तिथं दृष्टांत दिला जात नाही, तिथं रूपक अलंकार वगैरे वापरले जात नाही, तिथं उत्प्रेक्षा नसते, तिथं कुठलाही अलंकार वापरला जात नाही. मग त्या वेळेला काय करावं? तुकाराम महाराजांचं वचन आपण पहा. याच परब्रह्माचा अनुभव व्यक्त करताना तुकोबाराय हे बोलून दाखवतात, अंतरीची ज्योती प्रकाशली दीप्ती, मुळीची जे होती आच्छादली, तेथीचा आनंद ब्रह्मांडी न समाये, उपमेसी काय देऊ सुखा. हे तुकाराम महाराज बोलतात ना, तिथं उपमा देता येत नाही. मग उपमा जिथं देता येत नाही, जिथं अलंकाराची योजना नसते, तिथं आपल्याला समाधी भाषा मानली पाहिजे. मग ज्ञानोबाराय परब्रह्माच्या संबंधानं या अभंगामध्ये जो अनुभव व्यक्त करतात ती समाधी भाषा आहे असं म्हणून पुढे गेलं तर चालतं का? तर चालत नाही. हा विकल्प या अभंगाला लावता येत नाही. का लावता येत नाही? कारण ज्ञानेश्वर महाराजांनी याच्यामध्ये नभाकारे असा शब्द वापरला. नभाच्या आकाराने, नभाचा दृष्टांत देऊन ज्या अर्थी ज्ञानोबाराय बोलतात त्या अर्थी दृष्टांत त्या वेळेला दिला जातो ज्या वेळेला आपल्याला जे सांगायचंय ते समोरच्याला पटावं अशी आपली इच्छा असते. आपल्याला समोरच्याला ते कळवून देण्याची तळमळ जिथं असते तिथं गोष्टी येतात, तिथं दृष्टांत येतात, तिथं अलंकार वापरले जातात. आणि जोपर्यंत समोरच्याने हे ऐकावं असं आपल्याला वाटत नाही किंवा ऐकलं तरी त्यांना कळावं असं आपल्याला वाटत नाही, त्यावेळेला मग मनुष्य दृष्टांताची भाषा बोलत नाही. त्यावेळेला अवघड 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 बोलत जातो आणि काही वेळेला अवघड बोलणं हेच आपल्या कीर्तनाचं व्यावर्तक ठरत असतं. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. 5 मिनिटं असं बोलत जावं म्हणजे लोकाला वाटतं काय अभ्यास आहे. पण असू द्या, जे काही असेल ते. पण दृष्टांताची योजना कधी होते? अलंकाराची योजना कधी होते? अलंकार त्याच वेळेला दिले जातात, दृष्टांत त्याच वेळेला दिले जातात जेव्हा समोरच्याला पटवून द्यायचं आहे, समोरच्याला हे कळावं अशी आंतरिक आपली तळमळ आहे, मग दृष्टांत द्यावे लागतात. मग ज्या अर्थी ज्ञानोबाराय नवल देखिले नभाकार गे माये असं जे म्हणतात त्यावेळेला नभाचा दृष्टांत, आकाशाचा दृष्टांत ज्या अर्थी ज्ञानोबारायांनी दिलाय त्या अर्थी हा अनुभव तुम्हाला आम्हाला कळावा अशी ज्ञानेश्वर महाराजांची इच्छा आहे. मग त्या इच्छेपोटी जर ज्ञानेश्वर महाराज परब्रह्माचा अनुभव व्यक्त करत असतील तर ब्रह्माचा अनुभव जे अशब्दम अशा स्वरूपाचा परब्रह्म आहे त्याबद्दल ज्ञानोबाराय भाषा वापरतात. याला काय कारण असेल? म्हणून दुसरं कारण मी आपल्या समोर ठेवतो. दुसरं कारण ठेवतो. या दुसऱ्या कारणामध्ये 2 विभाग मी आपल्या समोर ठेवतो. त्याच्यातलं पहिलं असं आहे की परमात्मा जरी अशब्दम या स्वरूपाचा असला तरी सुद्धा त्या परमात्म्याबद्दल बोलल्याशिवाय तो परमात्मा कळतच नसतो. विठ्ठला विठ्ठला. म्हणजे परब्रह्माबद्दल बोलता येत नाही हे बरोबर आहे, पण बोलल्याशिवाय ते कळत नाही हेही बरोबर आहे. म्हणून उपनिषदांनी त्या संबंधामध्ये चिंतन करताना काय सांगितलंय की परब्रह्म 2 प्रकारचं असतं. परब्रह्माचा विचार करताना मैत्राणी उपनिषदामध्ये हा विचार आला. 2 प्रकारचं परब्रह्म असतं. आपण द्वेवाव ब्रह्मणो रूपे मूर्तंच अमूर्तंच म्हणतो की नाही, त्याच पद्धतीचा विचार मैत्राणी उपनिषदाने आपल्याला बोलून दाखवला की ब्रह्मणी 2 रूपेण वेदितव्ये. 2 पद्धतीनं परब्रह्माचं ज्ञान आपण करून घ्यावं. 2 रूपानं. कोणत्या रूपानं? एक शब्दाच्या रूपानं आणि एक परब्रह्म रूपानं. 2 पद्धतीनं आपल्याला परब्रह्माचं चिंतन करा. एक शब्द ब्रह्म म्हणून आहे आणि एक परब्रह्म म्हणून आहे. शब्द रूपेण परब्रह्मंच किंवा ब्रह्मंच यत 2 रूपानं आपल्याला त्या परब्रह्माचा विचार करता येतो. एक शब्द रूपानं परब्रह्म आहे आणि एक ब्रह्म रूपानं परब्रह्म आहे. परब्रह्म शब्दाच्या पलीकडचं ब्रह्म, अशा 2 रूपाने त्याचा विचार करता येतो. मग हे कसं मानायचं, कसं स्वीकारायचं त्याचा विचार करताना उपनिषदांनी आपल्याला सांगितलं त्याच्याकरता पहिल्यांदा शब्द रूपानं त्याचा बोध करून घेतला की आपोआप ब्रह्मरूपानं त्याचा अनुभव येत असतो. विठ्ठला विठ्ठला. एक भाग झाला. आणि याच्यातला दुसरा भाग जो सांगतो म्हणालो होतो ती थोडी केली गेलेली कल्पना आहे बरं का. त्या कल्पनेत, पण ही कल्पना शास्त्राला सोडून नाहीये, पण कल्पना आहे. त्याचाही विचार मी आपल्याला सांगतो. परब्रह्माबद्दल शब्दानं बोलता येत नाही हे खरं आहे, पण तरी सुद्धा ज्ञानोबाराय ते शब्दानं निर्गुण निराकार असणारं परब्रह्म बोलून दाखवतात.
हेही तेवढंच खरं आहे. असं का झालं त्याचं कारण सांगण्याकरता थोडं मागे जातो. काय झालं, हे वेदाने परब्रह्माचं चिंतन केलं. कसं केलं? वेदाला परब्रह्म सांगता येतं का? सांगता येत नाही. मग अतद व्यावृत्तीनं बोलावं लागतं, निषेधमुखानं बोलावं लागतं. काय म्हणून बोलावं लागतं? न इति न इति नेती नेती म्हणती गोविंदुरे, असं म्हणून तो वेद परब्रह्माचं वर्णन करतो. मग असं वर्णन करणारा तो वेद, त्याला सुद्धा परब्रह्माचं वर्णन करायचं असेल तर निर्गुण निराकार केवळ परब्रह्माचं वर्णन करता येत नाही, निषेधमुखानं करावं लागतं. बोलायचंच झालं तर त्याला कुठेतरी उपाधीचा संबंध घेऊन बोलावं लागतं. ज्ञानोबारायांनी 15व्या अध्यायामध्ये आपल्याला सांगितलं, उपाधीचा ओथंबा घेऊन श्रुती उभविती जिभा, नामरूपाचा बडंबा करीती वाया. ते वाया बडंबा करीती असेल पण त्याला उपाधीचा ओथंबा घेऊन वेदाला बोलावं लागतं. मग त्या वेदाने असं ठरवलं की आपल्याला परब्रह्माबद्दल नेहमी बोलताना निषेधमुखानं अतद व्यावृत्तीनं बोलावं लागतं. हे असं काही बरोबर नाही. मग परब्रह्माच्या संबंधानं कधी ना कधीतरी आम्हाला विधिमुखानं बोलता आलं पाहिजे. म्हणून वेदातले सगळे शब्द, हा सगळा वेद परब्रह्माकडे गेला आणि देवाला त्याने हात जोडून सांगितलं की देवा, प्रत्येक वेळेला आम्ही निषेधमुखानं तुमच्या बद्दल बोलतो, आम्हाला विधिमुखानं तुमच्याबद्दल बोलायचं आहे. काय केलं म्हणजे आम्हाला विधिमुखानं बोलता येईल? मग परब्रह्माने त्यांना सांगितलं, जर माझ्याबद्दल विधिमुखानं तुम्हाला बोलण्याचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही एक काम करा, गोकुळामध्ये गोपिकांच्या रूपानं प्रकट व्हा. गोपिकांच्या रूपानं प्रकट झालात की मी तिथं सगुण साकार विग्रह धारण करणारच आहे. त्यावेळेला तुम्हाला माझ्याबद्दल विधिमुखानं बोलता येईल. आणि मग त्या सगळ्या गोपिका या गोकुळामध्ये, या सगळ्या श्रुती गोपिकांच्या रूपानं प्रकट झाल्या आणि परब्रह्माबद्दल बोलायला लागल्या. याच्याबद्दल बोलताना नाथ महाराजांनी काय चिंतन केलं? नाथ महाराज त्या गोपिकांबद्दल बोलताना असं म्हणाले, त्या जाण वेदगर्भीच्या श्रुती रूपे नव्हे मतप्राप्ती, त्या परतल्या नेती नेती माझी सुखसंगती न पवती. त्या नेती म्हणून सगळ्या श्रुती परतल्या, माझी सुखसंगती त्यांना प्राप्त झाली नाही. म्हणून त्या सगळ्या श्रुतीला भगवंतांनी सांगितलं, तुम्ही गोकुळामध्ये गोपिकांच्या रूपानं प्रकट व्हा. त्या जाण वेदगर्भीच्या श्रुती. गोपिका कोण आहेत? उद्धवाला बोलताना भगवान सांगतात, अरे गोपिका म्हणजे कोणी सामान्य माणसं आहेत असं समजू नको, सामान्य स्त्रिया आहेत असं समजू नको. मग त्या कोण आहेत? त्या सगळ्या वेदगर्भीच्या श्रुती आहेत. मग कोणकोणत्या श्रुती कोणकोणत्या गोपिकेच्या रूपानं प्रकट झाल्या आपण काल्याच्या कीर्तनामध्ये अनेक वेळेला सांगतो. त्या सगळ्या गोपिका कोण आहेत? त्याच्यामध्ये कोणी सुना, कोणी लेकी, कोणी एकी स्वतंत्रा असं सांगतो ना आपण. मग त्याच्यातली लेक कोण, मग त्याच्यातली सून कोण, मग त्याच्यातली स्वतंत्र असणारी सासू कोण, या संबंधामध्ये आपण रूपक अलंकारातून ते नेहमी सांगत असतो. मग याच्यातल्या कर्मरूप वेदातल्या ज्या कर्म सांगणाऱ्या श्रुती आहेत त्या सगळ्या गोकुळामध्ये सुनांच्या रूपानं प्रकट झाल्या. वेदामधल्या सगळ्या ज्या ज्ञान सांगणाऱ्या श्रुती आहेत त्या सगळ्या गोकुळामध्ये लेकींच्या रूपानं प्रकट झाल्या. आणि वेदातल्या सगळ्या भक्ती सांगणाऱ्या ज्या श्रुती आहेत त्या गोकुळामध्ये सगळ्या सासवांच्या रूपानं प्रकट झाल्या. विठ्ठला विठ्ठला. मला माहिती आहे तरी सुद्धा बोलतो. काय त्याचं कारण सांगतो. माझ्या मनामध्ये हीच संगती आहे म्हणून हीच सांगतो. माझी चुकत असेल तर तुम्ही मला सांगा. आता लेकीच्या रूपानं प्रकट होणाऱ्या कर्मपर श्रुती लेकीच का? कारण कर्म नेहमी सुनाच का? तर कारण कर्म नेहमी परतंत्र असतं आणि सुना सुद्धा कायम परतंत्र असतात. सुनांना कधी स्वातंत्र्य तुम्हाला दिसलं नाही का? तुमच्या घरी नाही, मला वाटलं हो म्हणाल. बरं जाऊ द्या. सुनांना कधी स्वातंत्र्य आहे का? नाही. सुनेने कधी उठावं? सासू ठरवते. सुनेने कोणते कपडे घालावेत? सासू ठरवते. सुनेने किती भाकऱ्या बडवाव्यात? सासू ठरवते. सुनेने किती वाजता झोपावं? सासू ठरवते. सुनेने काय स्वयंपाक करावा? सासू ठरवते. या इथं जमलेल्या सगळ्या सुनांना मी काय म्हणतो ते अगदी मनापासून पटेल. लक्षात घ्या. त्या सुनेनी बाहेर कधी जायचं? सासू ठरवते. सुनेनी घरात कधी परत यायचं? सासू ठरवते. चांगले कपडे घालून सून निघाली, सासू म्हणते एवढे चांगले कपडे कशाला, कुठे मिरवायला निघाली? साधे कपडे घालून जाता येत नाही. मग ती सून म्हणते बरं ती सून जर साधे कपडे घालून बाहेर पडायला लागली, सासू म्हणते आपलं काय कुळ आहे, आपली काय गावामध्ये इज्जत आहे, काही कळत नाही. अरे एवढे साधे कपडे घालून गेल्यानंतर आपली प्रतिष्ठा काय राहिली गावामध्ये? काही कळतं का नाही? बुद्धी आहे का नाही? कसंही वागल्यानंतर जी बोलते ती सासू आणि सासू काहीही बोलल्यानंतर कसंही वागते ती सून. विठ्ठला विठ्ठला. कर्म कायम परतंत्र आहे. कर्माला काय स्वातंत्र्य आहे मला सांगा? अधिष्ठानम तथा करता करणंच पृथक विधम विविधाश्च पृथक चेष्टा दैवम चैवात्र पंचमम. ज्ञानोबा भगवान बोलताना 18व्या अध्यायामध्ये आपल्याला
कर्माची 5 कारणं सांगतात। याच्यातलं आपल्या हातात काय आहे मला सांगा? काही नाही। कर्म परतंत्र आणि सून परतंत्र म्हणून कर्मपर सगळ्या श्रुती सुनांच्या रूपानं प्रकट झाल्या। ज्ञानपर ज्या श्रुती आहेत त्या सगळ्या लेकींच्या रूपानं प्रकट झाल्या। का ज्ञानाला लेक म्हणायचं? कारण ज्ञानाचं असं असतं, लेकीचं काय असतं ते बघा आणि ज्ञानाचं काय असतं ते बघा। लेकीचं काय असतं? लेक जोपर्यंत माहेरात येते तोपर्यंत स्वतंत्र आहे, पण सासरून निरोप आला की तिला परतंत्र व्हावंच लागतं, तिला जावंच लागतं। बरोबर आहे ना? तसं ज्ञान सुद्धा मोक्ष देण्याच्या बाबतीत स्वतंत्र आहे, पण प्राप्त होण्याच्या बाबतीत गुरुकृपेच्या अंकित आहे। विठ्ठला विठ्ठला। सासू मात्र कायम स्वतंत्र आहे, तिच्याबद्दल कीर्तन करायचं कारण नाही। मला बोलायचं एवढं, सासू स्वतंत्र आहे, तशी भक्ती स्वतंत्र आहे ना। ती ज्ञानाच्या अंकित आहे ना ती कर्माच्या अंकित आहे, ती भक्ती स्वतंत्र आहे असंच आपल्याला मानावं लागतं। अन्याभिलाषिताम शून्य ज्ञान कर्मादि अनावृतम अनुकूल्येन कृष्णानुशीलनम भक्ती ही उत्तमा। भक्तिरसामृत सिंधुकारांनी भक्तीची व्याख्या करताना असं म्हटलंय की अन्याभिलाषिताम शून्यम, बाकी सगळं कशाचीही शून्य अभिलाषा, काही कशाची अभिलाषा नाही। भक्तीमध्ये काही अपेक्षा नसते, कशाचीच नाही। ज्याची भक्ती केली तो सुद्धा प्राप्त व्हावा अशी सुद्धा खऱ्या भक्तीमध्ये अपेक्षा नाही। अन्याभिलाषिताम शून्य ज्ञान कर्मादि अनावृतम। माझा मुद्दा इथं आहे, ती भक्ती ज्ञानानं आवृत होत नाही, ती भक्ती कर्मानं आवृत होत नाही, त्याला भक्ती असं म्हणा, असं भक्तिशास्त्रज्ञ आपल्याला सांगतात। म्हणजे ती कुणाच्याही अंकित नसते, म्हणून भक्तीपर सगळ्या श्रुती आपल्याला सासवा मानाव्या लागतात। आता ते लेक झाली, सून झाली, सासू या रूपानं वेदातल्या सगळ्या श्रुती प्रकटल्या। भगवान आले, भगवान आल्यानंतर त्या श्रुतींना भगवंताचं विधिमुखानं वाटेल तसं वर्णन करून घेतलं, त्या सगळ्या तृप्त झाल्या, बरं वाटलं आणि बरं वाटल्यानंतर मग भागवतामध्ये 11 स्कंधाच्या सुरुवातीला पुन्हा आपल्याला या श्रुतींच्या संबंधानं गीत पाहायला सापडतं। हे गीत परत सुरुवातीला बोलवताना भगवंतानी बोलवलं, पण शेवटी दशमस्कंधाच्या शेवटी भगवंतानी सांगितलं आता 11 आणि 12 मलाच जर माझ्या स्थानाला जर परत जायचं असेल तर तुम्ही सुद्धा आता श्रुती म्हणून थांबू नका, लेकी म्हणून थांबू नका, तुम्ही परत जा। आणि परत जाण्याकरता मग तिथं ते श्रुतीच्या संबंधानं एक गीत आपल्याला दशमस्कंधाच्या शेवटी दिसतं। मग त्या श्रुती परत गेल्या, त्यांना आनंद वाटला, सगुण साकार परमात्म्याच्या संबंधानं आपल्याला विधिमुखानं बोलता आलं याचा त्यांना आनंद वाटला। पण तिथं गेल्यानंतर, आपल्या स्वस्थानी गेल्यानंतर हा आनंद फार काळ टिकला नाही। कारण या श्रुतींनी विचार असा केला की आपण गेलो, भगवंताच्या आज्ञेने ही रूप धारण केली, कोणी सुना, कोणी लेकी, कोणी एकी स्वतंत्र झालो, इथून माझी कल्पना सुरू होते बरं। तिथं गेल्यानंतर त्यांना असं वाटलं आपण कोणी सुना झालो, कोणी लेकी झालो, कोणी स्वतंत्र सासवा झालो आणि भगवंताचं विधिमुखानं आपल्याला वर्णन करता आलं। पण विधिमुखानं ज्याचं आपण वर्णन केलं तर सगुण होता, निर्गुणाचं कुठं आपल्याला अजून विधिमुखानं वर्णन करता आलं? निर्गुणाच्या बाबतीमध्ये निषेधमुखानं आता व्यावृत्तीनंच वर्णन करावं लागलं, समाधान टिकलं नाही। मग त्या सगळ्या श्रुती पुन्हा भगवंताच्या चरणाला जाऊन लागल्या आणि भगवंताला म्हणायला लागल्या, देवा आम्ही तुमचं रूप भोगलं, आनंद वाटला, आम्ही तुमचं विधिमुखानं वर्णन केलं, आम्हाला धन्यता वाटली, पण विधिमुखानं ज्याचं वर्णन आम्ही केलं तो सगुण साकार आहे ना देवा, आम्हाला निर्गुण निराकाराचं विधिमुखानं वर्णन करायचंय, मग आता आम्ही काय करावं? भगवान म्हणाले तसं जमत नाही बाबा, नाही जमत नाही हे आम्हाला माहिती आहे, आणि तुम्ही जमत नाही म्हणत असाल तर तुमची भगवत रूपता कशात राहिली? कर्तुम अन्यथा कर्तुम समर्थो ही ईश्वर हा तुम्ही आहात ना, मग तुम्ही जमत नाही काय म्हणता? काहीतरी व्यवस्था करा आणि आमचं म्हणणं आम्हाला आमची इच्छा पूर्ण करा। तुम्ही जर आमची इच्छा केली नाही तर देवा लक्षात घ्या आम्ही वेद आहोत, वेद, आणि तुमचं अस्तित्व वेदावर अवलंबून आहे हे लक्षात ठेवा, मग आम्ही मात्र तुमच्या अस्तित्वाला धक्का देऊ, जमेल का तुम्हाला बघा? भगवान म्हणाले ठीक आहे, तुमची निर्गुण निराकाराचं विधिमुखानं वर्णन करण्याची जी इच्छा आहे ती पूर्ण करणं अवघड आहे, पण अपवादात्मक परिस्थितीमध्ये मला जर पूर्ण करायची झाली तर मी तुम्हाला एक उपाय सांगतो। काय उपाय करायचा? त्या भगवंतानी त्या वेदाला असं सांगितलं की तुम्हाला जर निर्गुण निराकाराचं वर्णन विधिमुखानं करायचं असेल तर त्याला एकच उपाय आहे, तुम्हाला कलियुगामध्ये ज्ञानोबारायांच्या मुखातून व्यक्त व्हावं लागेल तरच ते शक्य आहे। विठ्ठला विठ्ठला, ज्ञानोबारायांच्याच मुखातून व्यक्त व्हावं लागेल, वेद म्हणून व्यक्त होता येणार नाही, ज्ञानोबारायांच्या अंकित असणाऱ्या शब्दांच्या रूपानं तुम्हाला प्रकट व्हावं लागेल, तसं केलं तरच होऊ शकतं, नाहीतर दुसरा कोणताही उपाय नाही। हे जेव्हा वेदाला सांगितलं
तेव्हा त्या वेदांनी सगळा विचार केला आणि निर्गुण निराकाराचं विधिमुखानं वर्णन करण्याकरता हा सगळा वेद जो ज्ञानोबारायांच्या मुखानं प्रकट झाला तोच हा अभंग आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. अशा पद्धतीनं ज्ञानोबारायांनी मग त्या परमात्मा स्वरूपाचा अनुभव जगताच्या समोर व्यक्त केला. शब्दानं परमात्मा कळत नाही हे जरी खरं असलं तरी वेदानं परमात्मा कळतो आणि वेदानं जो परमात्मा कळतो तो ज्ञानोबारायांच्या मुखातून व्यक्त झालेल्या शब्दानेच कळत असेल तर या शब्दामध्ये ज्ञानोबारायांनी परब्रह्म स्वरूपाचं यथार्थ ज्ञान प्रकट केलं आणि ते करत असताना आपल्याला हा परमात्मा स्वरूपाचा अनुभव कसा प्राप्त झाला हे ज्ञानोबारायांनी अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये आपल्याला सांगितलं. विश्वाचे आर्त माझे मनी प्रकाशले, माझे मनी प्रकाशले. विश्वाचे आर्त माझे मनी प्रकाशले, अवघेची झाले देह ब्रह्म, अवघेची झाले देह ब्रह्म. अवघे आता माझे भाता परमात्मा स्वरूपाचा अनुभव या अभंगामध्ये व्यक्त करतात. पण तो करत असताना ज्ञानोबारायांनी एक जी भाषा वापरली ती भाषा महत्वाची आहे. कोणती भाषा ज्ञानोबाराय वापरतात? नवलाईची भाषा ज्ञानोबारायांनी वापरली. आवडीचे वालभ माझेनी प्रकाशले, नवल देखिले नभाकार गे माये. नवल देखिले हे शब्द ज्ञानोबारायांनी वापरले. आता नवलाईची भाषा ज्ञानोबारायांनी वापरावी याच्यापेक्षा मोठं नवल काय असू शकतं मला सांगा. अहो नवल ज्ञानोबारायांना वाटावं काय? तुम्हाला आम्हाला एखाद्या गोष्टीचं, एखाद्या घटनेचं, एखाद्या अनुभवाचं नवल वाटतं हे मान्य आहे. ज्ञानोबारायांना नवल वाटायचं काय कारण आहे? संतांना कशाचंही नवल वाटत नसतं आणि संतांना जर नवल वाटत असेल तर ते जगतातलं सगळ्यात मोठं नवल ठरतं. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. त्या जीवनमुक्ताला कशाचंही नवल वाटत नाही असं चिंतन जे आपण करतो की नाही त्याच्यामध्ये असं म्हटलंय, अपिशीत रुचावरके सुतीक्ष्ण चेंदू मंडले चे इंदू मंडले सुतीक्ष्णे अध प्रसरती अग्नव जीवनमुक्तो न विस्मयी. जीवनमुक्त्याला त्याचा विस्मय वाटत नसतो. काय झालं तर विस्मय वाटत नाही? त्यांनी 3 गोष्टी आपल्याला सांगितल्या आहेत. या 3ही गोष्टी अशक्य कोटीतल्या आहेत. काय 3 गोष्टी सांगितल्या? त्यांनी सांगितलं अपिशीत रुचो अर्क. काय झालं म्हणजे सूर्य, अर्क म्हणजे सूर्य. या सूर्याची वैशाख मासातली दुपारची 12 वाजताची किरणं आपल्याला जर शीतलता द्यायला लागली, शक्य आहे का हो? वैशाख मासातला सूर्य, डोक्यावर आलेला सूर्य आणि त्याचं ऊन अंगावर पडल्यावर काय गार वाटलं असं कोणी म्हणू शकतं का? शक्यतेच्या कोटीतली गोष्ट आहे का? नाही. पण अपिशीत रुचावर के. बर अजून काय? सुतीक्ष्णच्या इंदू मंडले. इंदू म्हणजे सूर्य, चंद्र. या चंद्राची किरणं जर आपल्याला तापदायक ठरायला लागली, पौर्णिमेचा चंद्र रात्री 12 वाजता आहे, आपण गच्चीमध्ये गेलो, चंद्राचा प्रकाश अंगावर पडला आणि मनुष्य म्हणायला लागला, अरे काय गरम, काय उष्ण होतंय, चंद्राचा प्रकाश काय अंगाला टोचतो बाबा, इथं उभं राहवत नाही. चंद्राचा प्रकाश कुणाला तापदायक ठरतो माहितीये का आपल्याला? चंद्राचा प्रकाश कुणाला तापदायक ठरतो माहितीये? कुणाला? गाढवाला. गाढव कधीही चंद्रप्रकाशात उभं राहत नाही, कारण चंद्राचा प्रकाश त्याला पोळतो म्हणून तर त्याला गाढव म्हणायचं. मला मुद्दा असा म्हणायचा की ते 12 रात्रीचा पूर्ण चंद्र, पौर्णिमेचा चंद्र, त्याचा प्रकाश अंगावर घेतल्यानंतर शीतल वाटायला पाहिजे की नाही? पण सुतीक्ष्णचे इंदू मंडले. पण मग तिथं मात्र अंगाला तो प्रकाश पोळायला लागतो आणि अध प्रसरती अग्नव. आणि अग्नी हा खालच्या दिशेनं प्रवृत्त व्हायला लागला असं कधीच घडत नाही. तुम्ही अग्नी, काड्याच्या पेटीची काडी ओढा, कशा करता तो भाग वेगळा, पण ती काडी ओढल्यानंतर तो जो अग्नी जो प्रकट होतो तो वरच्या दिशेनं प्रकट होतो का खालच्या? बरोबर, वरच्या. वरच्या दिशेनं प्रकट होतो. आता वरच्या दिशेनं प्रकट झालेल्या त्या अग्नीला खाली करायचं म्हणून जर आपण काडी खाली केली तरी अग्नी
वरच राहणार. अग्नी कधीही खालच्या बाजूने प्रवृत्त होत नाही. खाली जमिनीकडे अग्नीची प्रवृत्ती कधीही नसते. अग्नी नेहमी वर 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 वरच येतो. आकाशाकडे त्याची धाव असते, जमिनीकडे पाताळाकडे त्याची धाव नसते. हा जगताचा एक नियम आहे. सूर्य आम्हाला पोळतोच, कधी शीतलता देत नाही. चंद्र आम्हाला शीतलताच देतो, कधी पोळत नाही. अग्नी नेहमी वरच येतो, खाली कधीच जात नाही. पण हे सगळं जर विपरीत झालं म्हणजे सूर्य अंगाला शीतलता द्यायला लागला, चंद्र अंगाला पोळायला लागला आणि अग्नीची गती जर पाताळाकडे निर्माण सुरू झाली तरी सुद्धा जीवन मुक्तो न विस्मयी, तरी जीवनमुक्ताला त्याचा विस्मय वाटत नाही. मग एवढं न घडणारं घडूनही जीवनमुक्ताला विस्मय वाटत नसेल तर आपल्याला परब्रह्म रूपाची प्राप्ती झाली, याच्यात नवल वाटायचं काय कारण आहे? विठ्ठला अभंगामध्ये आपल्याला ब्रह्मरूपता प्राप्त झाली, याचं ज्ञानोबारायांना नवल वाटतं. आवडीचे वालभ माझे निकुंद दाटले, नवल देखिले नभाकार गे माये. नवल देखिले असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. याच्यात नवल वाटण्यासारखं काय आहे? अहो, ज्ञानोबारायांनी या अभंगामध्ये जो नवल शब्द वापरला की नाही, तो किती ठिकाणी लागू पडतो या अभंगामध्ये. मी आपल्याला अभंग थोडासा सोडवून देतो, पण त्याच्याकरता नवल वाटणं म्हणजे काय आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. 11व्या अध्यायामध्ये अर्जुनाला किती आश्चर्य वाटलं, किती नवल वाटलं, कारण तसा परमात्मा कधी बघितलाच नव्हता ना. आश्चर्यवत पश्यति कश्चिदेनम म्हणतो की नाही. मग हे आश्चर्य वाटण्यासारखं, अरे तोच परमात्मा आहे पण या रूपामध्ये बघितला नव्हता. आश्चर्य वाटलं. आश्चर्य कधी वाटतं माणसाला, नवल कधी वाटतं, याच्या मागची मानसशास्त्रीय चिकित्सा आता मला करायची नाही, पण मला त्याच्यातल्या कारणांचा विचार जो करायचा आहे त्या 2 कारणांचा विचार मी करतो. नवल वाटण्याचं पहिलं कारण असं असतं, जेव्हा एखादी घटना घडते तेव्हा घडलेल्या घटनेच्या मागच्या कार्यकारण परंपराची जर आम्हाला जाणीव यथार्थतेनं झाली नाही तर माणसाला नवल वाटतं. विठ्ठला विस्तार जास्त करत नाही. उदाहरण देऊन मी आपल्याला पुढे जातो. एखाद्या घडलेल्या घटनेच्या मागे असणाऱ्या कार्यकारण परंपरेची जाणीव जर आपल्याला चांगल्या पद्धतीनं झाली नाही, माणसाला नवल वाटतं. मान्य आहे. मी आपल्याला उदाहरण सांगतो. भिंत चालली हे नवल आहे की नाही हो? रेडा वेद बोलला हे नवल आहे की नाही हो? पण कुणा करता? भिंत चालली हे नवल कुणा करता? चांगदेवान करता मान्य आहे, तुमच्या आमच्या करता मान्य आहे, पण त्याच भिंतीवर बसलेले निवृत्तीनाथ महाराज म्हणतात काय नवल आहे हो ज्ञानोबा, काय भिंत म्हणालेत का? सोपान काका म्हणालेत का हे नवल आहे म्हणून? मुक्ताबाई म्हणाले आहेत का? ज्ञानदादा काय भिंत चालवलीस रे, इतकी चांगली फर्स्ट गिअर मध्ये चालवलीस असं म्हणाले का मुक्ताबाई? मुक्ताबाई काही म्हणाल्या का? मला माहित नाही. फर्स्ट किती चालवतात, किती गिअर मला कळत नाही. 5-6 गिअर मध्ये तेवढं जे काही असेल ते. पण मुक्ताबाई असं काही म्हणाल्या नाहीत. म्हणजे ज्ञानोबारायांनी भिंत चालवली याचं नवल चांगदेवांना असू शकतं, याचं नवल तुम्हाला आम्हाला असू शकतं, पण निवृत्तीनाथ महाराजांना याचं नवल नाही. का नाही सांगा ना? मुक्ताबाईला याचं नवल नाही का नाही? रेड्याच्या मुखातून वेद प्रकट झाल्यानंतर या वेदाचे चांगले चांगले जाणकार वैदिक त्यांना नवल वाटलं, पण तिथं जवळ असणाऱ्या निवृत्तीनाथ महाराजांना वाटलं काय रेड्याच्या मुखातून वेद प्रकट झाला, वा 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 अलौकिक तुझी प्रतिभा, असं निवृत्तीनाथ महाराजांनी ज्ञानोबारायांना म्हणलं का? म्हणलं नाही. इतरांना नवल वाटू शकतं, योग्यांना सुद्धा नवल वाटू शकतं, पण ज्ञानोबारायांना त्याचं नवल वाटत नाही. निवृत्तीनाथ महाराजांना त्याचं नवल वाटत नाही. का वाटत नाही? याचं हेच कारण आहे. आपल्याला भिंत चालल्याचं नवल वाटतं कारण भिंत चालण्याच्या मागची कार्यकारण परंपरा आपल्याला माहिती नाही. भिंत चालते आणि त्याच्या मागे काय कारण आहे म्हणून भिंत चालते? भिंतीच्या ठिकाणी असणारं चित्तत्व हे कोणत्या अर्थाने, सत्तत्व कोणत्या अर्थाने बघावं आम्हाला माहिती नाही ना. आणि माहिती नसल्यामुळे आम्हाला त्याचं आश्चर्य वाटतं, त्याचं नवल वाटतं. पण भिंत कशी चालते हे ज्ञानोबारायांना जसं माहिती आहे तसं निवृत्तीनाथ महाराजांना माहिती आहे की नाही? मग कार्यकारण परंपरा जिथं ज्ञात असते तिथं नवल वाटण्याची शक्यता नसते. विठ्ठला विठ्ठला ते वाटू ज्ञानोबारायांना वगैरे हे वाटू शकणार नाही, आम्हाला वाटू शकतं कारण आम्हाला कार्यकारण भाव कळत नाही. संतांना मात्र त्याचा कार्यकारण भाव कळतो. म्हणून संत महात्मे निवृत्तीनाथ महाराज अधिक संत त्या संबंधानं नवलाईची भाषा करत नाहीत. स्वतः ज्ञानोबाराय सुद्धा मी भिंत चालवली याचं नवल कधी व्यक्त करत नाहीत. माझ्याकडून फारच नवल प्रकट झालं, मी भिंत चालवली,
असा कधीही ज्ञानेश्वर महाराजांनी प्रौढीवाद मिरवलेला नाही, हे लक्षात घ्या. का? कारण त्यांना कार्यकारण माहिती आहे. भिंत चालते याच्यावर त्यांचा विश्वास आहे. कशी चालते याच्याकरता त्याचं कारण असणारं परब्रह्म, त्या परब्रह्माचा बोध त्यांना यथार्थतेनं झालेला आहे. आम्हाला नाही, म्हणून आम्हाला आश्चर्य वाटतं, नवल वाटतं. नवल वाटण्याचं हे एक कारण झालं. दुसरं एक कारण सांगतो. कार्यकारण भाव माहीत असला तरी नवल वाटण्याची शक्यता असते. तिथेही नवल वाटण्याची शक्यता आहे. मी आपल्याला प्रमाण सांगतो याच्यातलं. ज्ञानोबाराय ही नवलाईची भाषा जशी बोलून दाखवतात की नाही, तसं 16व्या अध्यायाच्या पहिल्या ओवीमध्ये ज्ञानोबारायांनी नवल बोलून दाखवलं की नाही. काय म्हणतात ज्ञानोबाराय? मावळवीत विश्वाभासु नवल उदयला चंडांशु अद्वयाब्जिनी विकासू वंदू आता. बरं, हे नवल या ओवीपुरतंच मर्यादित नाहीये. हे पुढे सगळं नमन संपेपर्यंत हे नवल आपल्याला पुढे चालवावं लागतं. ज्ञानोबाराय म्हणतात काय झालं तिथं? अद्वयाब्जिनी विकास वंदू आता, जो अविद्या राती रुसोनिया गिळी ज्ञानाज्ञान चांदणिया, तो सुदिन करी ज्ञानिया स्वबोधाचा नवल आहे. जेणे विवळतीये सवळे लाहोनी आत्मज्ञानाचे डोळे, देहाहंतीची अविसाळे जीवपक्षी नवल आहे. लिंगदेह कमळाचा कोटी वेचतया चित भ्रमराचा, बंदीमोक्ष जयाचा उदयला होय नवल आहे. शब्दाची आसकडी भेद नदीच्या दोहीथडी, आरडते विरहवेडी कोण, बुद्धी आणि बोध सगळंच नवल आहे. विठ्ठला विठ्ठला आता पहिल्याच ओवीच्या संबंधानं जर चिंतन, पुढचं सगळं नमन मला सांगायचं नाहीये आणि पाठ आहे म्हणून दाखवलंय असंही समजू नका. मी म्हणून दाखवलं त्याचं कारण नवल हा शब्द सगळीकडे लागतो एवढंच मला सांगायचं आहे. मला पहिल्याच ओवीबद्दल बघा ना. मावळवीत विश्वाभासून नवल. काय नवल आहे? मावळवीत विश्वाभासू. विश्वाभास मावळवून टाकत तो सूर्य प्रकट झालेला आहे. सूर्य प्रकट झाल्यानंतर विश्वाभास मावळला नाही. मावळवीत असा शब्द वापरला की नाही. मावळवीत म्हणजे काय? सद्गुरुरूपी सूर्य आमच्या जीवनामध्ये उदयाला येणार आहेत हे बघितल्यावर नाही, हे कळल्यावर विश्वाचा आभास निवृत्त होतो. हे नवल आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. दुसरा विचार करा. नवल उदयाला चंडांशू हे नवल आहे. उगवल्याबरोबर तो चंडांशू झाला हे नवल आहे. चंडांशू हा शब्द सूर्याचा वाचक आहे, पण कोणत्या सूर्याच्या? मावळत्या सूर्याच्या किंवा उदयाला आलेल्या सूर्याचा नाही. जो डोक्यावर आलेला सूर्य आहे, मार्तंड असा जो शब्द ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदानामध्ये वापरला. मार्तंड म्हणजे काय? कवळं कवळं ऊन असणारा सूर्य नाही, प्रखर तेजानं पूर्ण सामर्थ्यानं जो तळपतो आहे असा जो सूर्य, त्याला आपल्याला चंडांशू असं म्हणता येतं. मग चंडांशू कधी होतो सूर्य? उदयाला आल्याबरोबर चंडांशू होतो का? नाही. 6चा जर सूर्योदय असेल तर चंडांशू व्हायला 12 वाजावे लागतात की नाही? सूर्याचे घड्याळातले 12 वाजावे लागतात की नाही? वाजावे लागतात. मग सूर्याचा 6 तासाचा प्रवास झाल्यानंतर तो चंडांशू होतो. ज्ञानोबाराय म्हणतात मावळवीत विश्वाभास नवल कशाला आहे? उदयाला, आणि तोच चंडांशू झाला. तो अवताराला आला, तोच चंडांशू रूपाने अवताराला आला. हे नवल आहे. आणि काय नवल आहे? ज्ञानोबाराय पुढे बोलतात अद्वयाब्जिनी विकासू वंदू आता. अद्वय अब्जिनी विकास झाला. कशा? अब्जिनी असा शब्द वापरला की नाही. अब्जिनी स्त्रीलिंगी शब्द आहे. अब्जिनी म्हणजे कमळ नाही, कमलिनी असं म्हणावं लागतं. स्त्रीलिंगी शब्द वापरल्यामुळे कमलिनी असं म्हणावं लागतं. साहित्यशास्त्रामध्ये असे संकेत आहेत. सूर्य विकासी कमळ कोणतं आणि चंद्र विकासी कमळ कोणतं हे ओळखण्याचे काय संकेत असावेत? साहित्यशास्त्राने त्याचा संकेत सांगताना असं सांगितलं आहे की ज्या शब्दाच्या संबंधानं पुल्लिंगी, कमळाच्या संबंधानं पुल्लिंगी शब्द उपयोगात येतो ते सूर्य विकासी कमळ असतं, आणि ज्या कमळाच्या संबंधानं स्त्रीलिंगी शब्द प्रकट होतो ते चंद्र विकासिनी कमलिनी असते. उदाहरण सांगायचं झालं तर पंकज. पंक म्हणजे चिखल, चिखलातून जन्माला येणारं काय असतं? कमळ. आता पंकज शब्दाचा अर्थ कमळ असा होतो, पण पंकज शब्द पुल्लिंगी चालतो ना, आकारांता पुल्लिंगी शब्द चालतो. मग पंकज म्हणलं की कमळ म्हणायचं, आणि पंकजा म्हणलं की ती कमलिनी होते. विठ्ठला विठ्ठला. आता ज्ञानेश्वर महाराजांनी नवल काय सांगितलं? अद्वय अब्जिनी विकासू वंदू आता. अद्वय अब्जिनी, अब्जिनी म्हणजे कमलिनी झाली. पण मग कमलिनी असेल
तर ती कधी उदयाला यायला पाहिजे, कधी विकसित झाली पाहिजे? चंद्राच्या उदयात झाली पाहिजे. पण ज्ञानोबराय काय म्हणतात, हा उदयला बरोबर चंडांश आहे, पण सूर्याच्या प्रकाशामध्ये कमल विकासिनी चंद्र विकासिनी कमलिनी ही जर विकसित होत असेल तर याच्यामध्ये नवल मानायला हरकत नाही. आणि असं अद्वय प्राप्त होऊन सुद्धा मी वंदन करतो, आता वंदू कुणाला? अद्वयाला मी आता वंदू, हेही नवलच आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. नवलाईची भाषा ज्ञानोबराय बोलून दाखवतात. त्यांना कार्यकारण भाव माहिती नाही म्हणून नाही, मग सद्गुरूंच्या संबंधानं, परब्रह्माच्या संबंधानं नवलाईची भाषा ज्ञानोबराय बोलतात. नवल वाटण्याचं दुसरं कारण मी आपल्याला सांगतो. काय कारण आहे? काही कारण नाही. प्रेम हे एकमेव कारण आहे जिथं कार्यकारण भाव कळून सुद्धा आपल्याला नवल वाटू शकतं. कार्यकारण भाव कळतो तरीही नवल वाटतं. कशामुळे वाटतं? प्रेम असेल तर कशाचंही नवल वाटायला लागतं महाराज. मी उदाहरण सांगतो, ज्ञानोबरायांनीच दिलेलं उदाहरण. 9व्या अध्यायाचा प्रारंभ आपण पहा. ज्ञानोबराय बोलताना काय बोलतात तिथं? स्वतःच्या संबंधानं, सद्गुरूंच्या श्रोत्यांच्या संबंधानं ज्ञानोबरायांनी सगळ्यांना पाठ असणारी भाषा वापरली. म्हणजे सगळ्यांना पाठ असणारी त्यांनी वापरली नाही, त्यांनी वापरल्यामुळे सगळ्यांना पाठ झाली, पण सगळ्यांना पाठ असणारी ओवी आहे. ज्ञानोबराय काय म्हणतात? बालक बोबडा बोली, वाकुडा विचुका पाऊली, ते चोज करुनी माऊली रिझे जेवी. चोज करुनी असा शब्द वापरला की नाही. मग आता एखादं लहान मूल, बालक बोबडा बोलायला लागतो, बोबडं बोलायला लागतो, नीट शब्द त्याला उच्चारता येत नाहीत. ळचा उच्चार, रचा उच्चार लहान मुलाला नीट करता येत नाही. राम म्हणायचं असलं तरी ते लांब म्हणतं, ते लांबच जातं रामापासून. आता लांब म्हणणं, राम म्हणायचंय पण उच्चार नीट होत नाही ना, बोबडं बोबडं बोलतं. आता बाळक बोबडा बोलायला लागला, चालताना काय त्याला सरळ चालायला येतं का? चालायला जेव्हा ते शिकतं तेव्हा काय ते मिलिटरीत चालतं का? नाही ना. वाकुडा विचुका पाऊली ते चालतं. लहान मूल चालतं, लहान मूल बोलतं. आता लहान मूल बोलायला लागलं की आईला आश्चर्य वाटतं की नाही, नवल वाटतं की नाही? आई काय म्हणते? त्या मुलाने पहिला शब्द उच्चारला, आई असं म्हणलं त्या मुलाने, आई म्हणते, नवल करते, अरे बाळ बोलायला लागला, म्हणजे बोलणार नव्हता का? तुझी आधीची अपत्य बोलली नाहीत का? मग हे बोललं याच्या, अरे माणूस म्हणून जन्माला आलं ना तुझं पोरग, मग बोलणारच ना आज उद्या. त्याच्यात आश्चर्य वाटायचं काय कारण आहे? माझा मुलगा आहे तो आज ना उद्या बोलणार आहे हे माहिती असून सुद्धा आई म्हणते की नाही, अरे माझं मूल बोलायला लागलं, बाळ बोलायला लागला, मुलांनी पहिलं पाऊल टाकलं. आई म्हणते, अरे चालायला लागला का? चालणार नव्हता का? बसून राहणार होता का? जिथं ठेवलं मुसळ तिथं क्षेम कुशळ बसूनच राहणार होतं का? ते चालणार होतंच ना आज उद्या. मग त्याच्यात आश्चर्य वाटण्याचं काय कारण आहे? पण पहिलं पाऊल टाकलं, आईला आश्चर्य वाटतं. ते चालणार आहे हे माहिती असूनही आईला नवल आहे, ते बोलणार आहे हे माहिती असूनही आईला नवल आहे. काय कारण आहे सांगा ना? जर कार्यकारण भाव कळतो तरी आईला नवल वाटायचं काय कारण आहे? त्याच्या मागे एकच कारण आहे, ते म्हणजे प्रेम. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. म्हणून ज्ञानोबरायांनी बालक असा शब्द त्याच्याकरता वापरला. ते लहान मुलाच्या बाबतीतच ते प्रेम असतं. नंतर ते प्रेम तेवढं टिकत नाही, त्यामुळे आश्चर्य वाटत नाही नंतर माऊलीला. नंतर काय? आता बघा, लहान मूल पहिल्यांदा पाऊल टाकतं, चालायला लागतं, धरून उभं राहायला लागतं, पाऊल टाकताना पडतं, उठतं, पुन्हा 4 पावलं टाकतं, बोबडं बोबडं बोलायला लागतं. त्या मुलाचं आईला कौतुक वाटतं. हेच मूल थोडं मोठं होतं, 25-30 वर्षानंतर संध्याकाळच्या वेळेला वेडी वाकडी वाकुडी विचुकी पाऊले टाकत जर घरात यायला लागलं आणि मग जड जीभ घेऊन बोबडं बोबडं बोलायला लागलं तर आई चोज करूनी माऊली का चोप करूनी माऊली रिझे जेवे. चोप करूनी, तिथं चोज नाही, तिथं नवल वाटायचं कारण नाही. तिथं काय आश्चर्य आहे? त्याच्यामध्ये काय कौतुक आहे मला सांगा ना? काही नाही. म्हणजे नवल वाटण्याच्या मागे कार्यकारण भावाचं अज्ञान हे जसं कारण आहे तसं प्रेम हे दुसरं कारण आपल्याला मानावं लागतं. आणि हे प्रेम हेच कारण ज्ञानोबरायांनी स्वीकारलंय. त्याच्यामुळे त्यांनी दुसऱ्या चरणामध्ये शब्द वापरला आवडीचे. हा जो शब्द ज्ञानोबरायांनी वापरला दुसऱ्या चरणामध्ये, आवडीचे वालभ माझे निघून दाटले, आवडीचे वालभ माझे निघून दाटले. आवडीचे
करता आवड असा शब्द वापरला. नवल वाटण्याचं कारण काय? आवड, प्रेम हे त्याच्या मागचं खरं कारण ज्ञानोबाराय बोलून दाखवतात. आणि म्हणून या अभंगामध्ये ज्ञानोबारायांनी प्रत्येक चरणामध्ये या नवलाईची भाषा बोलून दाखवली. नवल देखिले हे जरी सांगितलेलं असलं तरी हे नवल देखिले तिन्ही चरणामध्ये आपल्याला विचारात घ्यावं लागतं. तर अभंगाचा विचार थोडासा मोकळा होण्याची शक्यता आहे. मी आपल्याला ब्रह्मस्वरूपाचा जो अनुभव आला त्याच्या संबंधात जास्त भाष्य करू शकत नाही, कारण ते अनुभव येणं ते बोलून दाखवणं हे दोन्ही अवघड आहे. पण अवघड असूनही ज्ञानोबाराय त्याला नवल म्हणतात. याच्या मागे काय कारण आहेत आणि कोणकोणती नवल या अभंगामध्ये ज्ञानोबारायांनी बोलून दाखवली आहेत त्याचा थोडासा विचार मला करायचा आहे. पहिल्या चरणामध्ये ज्ञानोबारायांनी नवलच बोलून दाखवलं. पहिल्या चरणाच्या उत्तरार्धातही ज्ञानोबाराय नवल बोलून दाखवतात. दुसऱ्या चरणाच्या पूर्वार्धातही नवल बोलून दाखवतात. दुसऱ्या चरणाच्या उत्तरार्धातही नवल आहे. शेवटच्या चरणाच्या पूर्वार्धातही नवल आहे आणि शेवटच्या चरणाच्या उत्तरार्धातही नवल आहे. मग हा नवल देखिले हे कोणकोणती नवल ज्ञानोबारायांनी परमात्म संबंधाने स्वतःच्या ठिकाणी बघितली याचा थोडासा विचार करायचा आहे. एकदा अंतःकरणपूर्वक भजन करू. वेळेची मर्यादा आहे त्यामुळे थोडंसं भजन करू. भजनानंतर नवलाईची कुठे कुठे भाषा कशी कशी का वापरली याचा विचार सांगतो. सेवा संपवतो. विठोबा विश्वाचे अर्थ माझ्या मनी प्रकाशले, अवघेचे झाले देह ब्रह्म, आवडीचे वालभ माझे निकोन दाटले, नवल देखिले नभाकार गे माये. ज्ञानोबाराय आपल्याला या अभंगामध्ये आपल्याला प्राप्त झालेल्या अनुभवाची नवलाई सांगतात. आणि तो अनुभव प्राप्त झाला तो ब्रह्मस्वरूपाचा अनुभव प्राप्त झाला. याच्यामध्ये विचार कसा करायचा हे लक्षात घ्या. विचाराची क्रमसंगती कशी लावायची हे लक्षात घ्या. जर ब्रह्मस्वरूपाचा अनुभव प्राप्त होण्याच्या पूर्वी जर नवल सांगत असते तर अनुभवच ज्याचा नाही त्याचं नवल वाटण्याचं काय कारण आहे? आणि ज्याला ब्रह्मस्वरूपाचा अनुभव प्राप्त झालाय त्याला कशाचं नवल वाटायचं काय कारण आहे? पण तरी ज्ञानोबाराय हे बोलून दाखवतात ना, याचं कारण आवडीचे वालभ हे ज्ञानोबारायांनी त्याचं कारण सांगितलं. आणि हे नवल वाटतं ते कसं वाटतं, कशा कशाचं नवल वाटतं याचा जर क्रमानं तिन्ही चरणाचा विचार थोडक्यात बोलायचा झाला तर आपल्याला असं सांगता येतं. पहिल्यांदा ज्ञानोबाराय असं म्हणाले की विश्वाचं आर्त आहे पण ते माझ्या मनात प्रकटलं हे नवल आहे विश्वाचं आर्त. आर्त शब्दाचा अर्थ उत्कट इच्छा. सगळ्या विश्वाला ज्या परमात्म्याची उत्कट अशी इच्छा आहे प्राप्तीची ते परब्रह्म माझ्या मनात प्रकट झालं हे ज्ञानोबारायांचं बोलणं आहे. म्हणजे अपेक्षा आहे विश्वाला आणि प्राप्त झालं मला, याच्यामध्ये नवल आहे बरं का. पहिलं नवल इथं आहे. विश्वाचं आर्त आहे पण एकाच्याच म्हणजे समष्टीची भाषा बोलून दाखवली पण परिणाम व्यष्टीवर सांगितला. हे पहिलं नवल आपल्याला मानावं लागतं. विश्वाचे अर्थ माझ्या मनी प्रकाशले. आणि काय झालं पुढं, काय झालं त्याचा पुढचा विचार काय बोलून दाखवला. विश्वाचे अर्थ माझ्या मनी प्रकाशले, अवघेची झाले देह ब्रह्म. याच्यामध्ये देह ब्रह्म होणं हेच नवल आहे. कारण बाकी सगळं ब्रह्म होऊ शकतं, देह ब्रह्म होऊ शकत नाही. देहाचं ब्रह्मत्व कसं मानायचं महाराज? होत नाही. बरं देह ब्रह्म मानायचा ठरला तर कोणता देह ब्रह्म मानायचा आहे? कोणता देह ब्रह्म झाला असं मानायचा आहे? कारण स्थूल देह ब्रह्म होत नाही, तो पंचमहाभूतात्मक आहे. सूक्ष्म देहाला ब्रह्मरूपता येऊ शकत नाही कारण तो विकार आहे. आणि तिसरा कारण देह जो आहे तो ब्रह्म होत नाही कारण ते अज्ञान आहे. महाकारण देहाचा विचार ब्रह्मरूपतेनं करायचा झाला तर ते आधीच परब्रह्म आहे, ब्रह्म व्हायचं त्याला कारणच नाही आहे. विठ्ठला विठ्ठला. म्हणजे देह ब्रह्म होतो हेही ज्ञानोबाराय नवल म्हणून सांगतात. बरं नुसता देह ब्रह्म होतो याच्यात नवल नाही. अवघेची झाले देह ब्रह्म. आता हे अवघेची झाले कुठं चिकटवायचंय? देह ब्रह्म झाला हे नवल आहे पण अवघेची झाले ब्रह्म का अवघेची झाले देह का अवघेची झाले देह ब्रह्म, तिन्ही विकल्प घेतले तरी तिन्ही नवलच आहेत. विठ्ठला विठ्ठला. अवघेची ब्रह्म होईल हे मान्य आहे. अवघेचे ज्ञानोबारायांना अवघ ब्रह्म, अरे त्यानेच सगळं ब्रह्म करून दिलं ना महाराज आपल्याला. प्रकट गुह्य बोले विश्व
आरती करताना आपण रोज म्हणतो प्रकट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले. ज्ञानोबारायांनी सगळं विश्व ब्रह्म केलं, मग त्यांना अवघेची ब्रह्म झाले. याच्यात आश्चर्य वाटण्याचं काय कारण, नवल वाटायचं काय कारण? ज्यांनी जगाचं केलं त्याला व्यक्तिगत जीवनाचं नवल वाटावं असं शक्य नसतं ना महाराज. काय असतं, परिच्छिन्नाचा अनुभव व्यापकात येत असेल तर माणसाला नवल वाटतं, पण व्यापकाचा अनुभव परिच्छिन्नात येत असेल तर त्याच्यात नवल वाटायचं कारण नाही. का? कारण व्यापकातून परिच्छिन्नात येणं त्याचाच अर्थ त्याचं व्यापकत्व सिद्ध होणं आहे. हे लक्षात घ्या. ज्या परिच्छिन्नाचा विचार करणं म्हणजे एका अर्थानं व्यापकत्वाचाच विचार करणं आहे. आणि असं असल्यामुळे ज्ञानोबाराय नवल म्हणतात. नवल देखिले कृष्ण रूप बिंब, नवल देखिले कृष्ण रूप बिंब, समाधान समाधान झाले. ह्याच्यात मुद्दा काय आहे की ज्ञानोबारायची नवलाईची भाषा बोलून दाखवतात. ती कशी आहे बघा ना. सबंध विश्व ब्रह्म होणं याच्यात नवल वाटण्याचं कारण नाही, पण देह ब्रह्म होणं याच्यात नवल वाटण्याचं कारण आहे. कारण देह कधी ब्रह्म होत नाही. देह हा नश्वरच राहणार, म्हणून तर त्याला देह ही संज्ञा येते. तोही ब्रह्म झाला. आता होतो का होत नाही या संबंधातलं चिंतन मला करायचं नाही. कीर्तनाचा अंग होय अंग हरिरूप, होतच नाही असं म्हणायचं नाहीये, पण आता मला त्या संबंधात चिंतन करायचं नाही, फाटे फुटत जातील. ज्ञानोबारायांना नवल वाटलं. कशाचं नवल आहे? ज्ञानोबाराय म्हणतात विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले, हे एक नवल आहे. आणि अवघेचे झाले देह ब्रह्म, हेही एक नवल आहे. सगळंच देह रूपानं, सगळंच ब्रह्म देह रूपानं अनुभवाला आलं, हेही एक नवल आपल्याला मानावं लागेल. हे सगळंच नवल आहे. बरं, याच्यात नवल काय आहे? आवडीचे वालभ पण माझेनी कोंदाटले, हे एक नवल आहे. आता सगळ्या विश्वाचं आर्त जर ते असेल तर सगळ्या विश्वाची ती आवड आहे. आर्त म्हणजे उत्कट इच्छा. आपण बोलून आलो परब्रह्माचं चिंतन करताना ज्ञानोबारायांनी परब्रह्माला विश्वाचं आर्त असं म्हणलेलं आहे. कारण सगळ्या जगाला त्या परब्रह्माची अपेक्षा आहे. जगामध्ये असा जीव नाही, अशी व्यक्ती नाही की तिला परब्रह्म नको आहे. आपल्याला परब्रह्म या शब्दाबद्दल आक्षेप असेल, पण त्या शब्दाचं जे वाच्य आहे त्याच्याबद्दल कुणाला आक्षेप असण्याचं कारण नाही. लक्षात घ्या. मनुष्य म्हणेल मी देव मानत नसतो, हे म्हणेल. आपण परब्रह्म वगैरे त्या भानगडीत कधी पडलो नाही, मान्य आहे. पण त्याला त्याच्या जीवनात ज्याची अपेक्षा आहे त्याचं स्वरूप बघितलं तर ते परब्रह्मच ठरतं. का ठरतं? कारण त्याला दुःखाची आत्यंतिक निवृत्ती पाहिजे, कारण त्याला त्याच्या जीवनामध्ये परमानंदाची प्राप्ती पाहिजे. आनंदावाप्ती आणि दुःखाची आत्यंतिक निवृत्ती हे जर त्याला कायम अपेक्षित असेल तर परब्रह्माचं हे स्वरूप आहे ना. फक्त त्याला परब्रह्म म्हणायचं नाही, एवढंच आहे. मी अनेक वेळेला मागे बोललोय, इथंही बोललोय, मनुष्य जास्तीत जास्त संज्ञा नाकारू शकतो, संकल्पना नाकारणं शक्य नसतं. लक्षात ठेवा. संज्ञेचा निषेध होऊ शकतो, संज्ञेचा धिक्कार होऊ शकतो, पण ती संज्ञा ज्या संकल्पनेची वाचक असते ती संकल्पना नाकारणं थोडंसं अवघड असतं. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात विश्वाचं अर्थ आहे, पण आवडीचे वालभ माझेनी कोंदाटले, ते माझ्याच ठिकाणी कोंदाटलं. आवड त्याचीच आहे आणि तेच माझ्याकडे आलं, तर त्याच्यातही ज्ञानोबारायांना नवल वाटतं. बरं, अजून नवल वाटण्याचं काय कारण आहे? ज्ञानोबाराय म्हणतात ते नवल देखिले नभाकार गे माये. आता हे जे परब्रह्म माझ्या अंतःकरणामध्ये प्रकट झालं, ते अंतःकरणातलं परब्रह्म, त्याला ज्ञानोबारायांनी उपमा काय दिली? नभाकार असं म्हटलंय. आकाशासारखा व्यापक, व्यापकत्वाकरताच नभाची उपमा दिली जाते, आकाशाची उपमा दिली जाते. मग याच्यात नवल वाटायचं काय कारण आहे? आकाश एवढं मोठं आहे आणि माझे मनी प्रकाशले, मन मात्र परिच्छिन्न आहे. आकाश एक महाभूत आहे आणि मन पाचही महाभूताच्या मिलित सत्वांशाचा परिणाम आहे. पाचही महाभूताच्या मिलित सत्वांशामध्ये त्या महाभूतापैकी एक महाभूत व्यापक रूपानं व्यक्त होतं. याच्या ज्ञानोबारायांना नवल वाटतं. विठ्ठला विठ्ठला.
याच्याही पुढचं नवल ज्ञानोबरांनी शेवटी सांगताना आपल्याला असं सांगितलं की हे जे परब्रह्म प्राप्त होणं आहे हे जगतामध्ये सगळ्यात अवघड आहे, सगळ्यात कठीण. जगतामध्ये प्राप्तीला सगळ्यात कठीण काय आहे? परमात्मा. आपल्याला ज्ञान अवघड वाटतं, ही गोष्ट खरी आहे. आपल्याला योग अवघड वाटतो, पण ज्ञान काय, योग काय, भक्ती ते कठीण सुळावरील पोळी असं म्हणतो. ती भक्ती कठीण वाटते, हे काठिण्य साधनाचं आहे. हो, मग साधनातच जर इतकं काठिण्य असेल तर त्या साधनानं प्राप्त होणाऱ्या साध्यात काठिण्य नसेल काय? असेलच की नाही? रस्ताच खडतर असेल तर ते साध्य दुर्लभ मानावं लागेल की नाही? परमात्मा अत्यंत दुर्लभ आहे. त्याची कितीतरी प्रमाणं आपल्याला देता येतील, ज्ञानेश्वरीतून गाथ्यातून अनेक प्रमाणं देता येतील. वेळेची मर्यादा आहे, मला लांबवायचं नाही. परमात्मा प्राप्ती अत्यंत कठीण आहे. तो परमात्मा अंतःकरणामध्ये मनामध्ये प्रकाशणं, त्याचा प्रकाश अनुभवाला येणं हे जगतामध्ये सगळ्यात अवघड आहे. भले 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 त्याच्या प्राप्तीकरता प्रयत्न करत राहिले, पण योग्यांना सुद्धा दुर्लभ असणारा परमात्मा. आता योग्यांना जे दुर्लभ आहे ते सामान्याला कसं सुलभ असेल मला सांगा? योगिया दुर्लभ तो म्या देखीला साजणी, हे ज्ञानोबराय म्हणतात ना. तो दुर्लभ परमात्मा आहे. बरं, नुसता दुर्लभ नाही, कितीतरी पटीनं तो दुर्लभ आहे. जाऊ द्या, त्याची दुर्लभता सांगणं आता माझा हेतू नाही. तो दुर्लभ आहे हे लक्षात घ्या. 14 वेळेला आपल्या मरणाला परत पाठवणाऱ्या चांगदेवांना सुद्धा ते परब्रह्म प्राप्त होणं दुर्लभ. 1400 वर्ष प्रयत्न करावा लागला, मिळालं नाही. आपले किती झालेत माहीत नाही, मिळेल का माहिती नाही. सुलभ आहे का दुर्लभ आहे? अत्यंत दुर्लभ आहे. पण अत्यंत दुर्लभ असणारं ते परब्रह्म आमच्या बाबतीत मात्र सहज निटू होतं, हे ज्ञानोबरायांना नवल वाटतं. शेवटच्या चरणात बाप रखुमा देवी बारू, बाप रखुमा देवी बारू, साजन तू झाला, बाप रखुमा देवी बारू, हृदयी नटावला ब्रह्माकार, हृदयी नटावला ब्रह्माकार, आवडीचे वालभ, आवडीचे वालभ, माझे कोंदाटले, आवडीचे वालभ. शेवटच्या चरणामध्ये जे नवल सांगतात ते नवल ह्याच्यात आहे. बाप रखुमा देवीवरू सहज निटू झाला. निटू होणं म्हणजे प्राप्त होणं. आम्हाला तो दुर्लभ आहे परमात्मा, सहसा प्राप्त होत नाही, पण तो सहज निटू झाला, सहज प्राप्त झाला. याच्यामध्ये नवल आहे, याच्यामध्ये नवल आहे. आणि कशामध्ये नवल आहे? हृदयी नटावला, याच्यामध्ये व्यापक असणारं परब्रह्म, ब्रह्माकारे असा शब्द वापरलाय. मग ब्रह्म व्यापक आहे, पण परिच्छिन्नामध्ये हृदयी, याच्यामध्ये हृदयी परिच्छिन्नामध्ये व्यापक असणारं परब्रह्म परिच्छिन्नामध्ये सामावून गेलं, याच्यामध्ये नवल आहे. आणि नुसतं सामावलं याच्यात नवल नाही, ते तिथं सामावलं पण नटावून सामावलं, याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांना नवल वाटतं. मग हे नवल कशात आहे? नवल नटावलं याच्यामध्ये नवल आहे. आता नटावल्यात नवल काय आहे? तर नटावलं या शब्दाचाही स्वतंत्र अर्थ करावा लागेल, पण त्याच्याकरता स्वतंत्र वेळही द्यावा लागेल. त्याच्यामुळे नटावलं हे नवल आहे. हृदयामध्ये व्यापक बसलं याच्यामध्ये नवल आहे. दुर्लभ असणारे सहज प्राप्त झालं याच्यामध्ये नवल आहे. ज्याची आवड बाळगली ते एकदम सहजतेनं मिळालं याच्यामध्ये नवल आहे. अंतःकरणामध्ये नभाकार रूपानं ते आलं याच्यामध्ये नवल आहे. ते परब्रह्म जगाला अपेक्षित आहे पण माझ्या मनात प्रकाशलं याच्यामध्ये नवल आहे. आणि सगळंच परब्रह्म देहरूपानं ब्रह्मरूपानं प्रत्ययाला आलं याच्यामध्ये नवल आहे. हे ज्ञानोबाराय बोलून दाखवतात. अशी नवलाईची भाषा ब्रह्मप्राप्तीची ज्ञानोबारायांनी बोलून दाखवली. हे परब्रह्म आम्हाला प्राप्त झालं ही ज्ञानेश्वर महाराजांची भाषा आहे. या परब्रह्माबद्दल बोलणं शक्य नाही, पण नवलाईची भाषा वापरून ज्ञानोबारायांना मात्र बोलणं शक्य आहे. आणि ज्ञानोबारायांच्या शब्दातून या अत्यंत जगताला अत्यंत अपेक्षित असणाऱ्या जगताच्या अंतःकरणात ज्याच्याबद्दल अत्यंत अपेक्षा आहे, अत्यंत अंतःकरणपूर्वक प्राप्तीची इच्छा आहे, असं परब्रह्म प्राप्त व्हायचं असेल
तर ते ज्ञानोबारायांच्या मुखातून आलेल्या शब्दानंच प्राप्त होऊ शकतं. वेदातले वगैरे शब्द असतील, तत्वमस्यादी महावाक्य परब्रह्मबोध देऊ शकतील, पण त्याच्याकरता अधिकाराची चर्चा करावी लागते. इथं सहज नीटू होणारं आहे. त्यामुळं ज्ञानोबारायांच्या शब्दातूनच आपल्याला परब्रह्म कळेल. आम्हाला देव कळायचं असेल तर ज्ञानोबारायच आम्हाला समजावून सांगतील. जगतामध्ये दुसरे कोणतेही शब्द आम्हाला परमात्म स्वरूपता प्राप्त करून देणारे नाहीत. संतांचेच शब्द आम्हाला परब्रह्म रूपता प्राप्त करून देतील. कारण वेदच ज्ञानोबारायांच्या मुखातून प्रकट झाला. वेदाला सुद्धा त्या परब्रह्माचं वर्णन करण्याकरता ज्ञानोबारायांच्या चरणाचा आश्रय करावा लागला, ज्ञानोबारायांच्या मुखाचा आश्रय करावा लागला. असे आपले ज्ञानोबाराय आपली आई आहेत, आपले ज्ञानोबाराय आपले आहेत हे लक्षात घेऊन त्या ज्ञानोबारायांच्या शब्दाचा आश्रय केला पाहिजे. त्या ज्ञानोबारायांच्या शब्दाच्या चरणाशी पडून राहण्याची इच्छा व्यक्त केली पाहिजे. ते शब्द आत्मसात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ते शब्द तोंडात बसतील याची व्यवस्था केली पाहिजे. त्या शब्दाचं नित्य मनन करता येईल अशी अवस्था प्राप्त करून घेतली पाहिजे आणि त्या शब्दाच्या चिंतनातच आपला देह समर्पित केला पाहिजे. तर ज्ञानोबारायांच्या त्या शब्दातून ती ब्रह्मरूपता जी त्यांना अनुभवाला आली, त्यांच्या मनात प्रकाशली, ते आपल्याही ठिकाणी प्रकाशित होण्याची शक्यता आपल्याला नाकारता येत नाही. म्हणून ही सगळी जी ज्ञानोबारायांची चिंतनाची पद्धत आहे, ज्ञानोबारायांनी नवलाईच्या परिभाषेतून आपल्याला ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान करून दिलं. खरं सांगायचं झालं तर नवल शब्द वापरून ब्रह्मज्ञान करून देणं हे सुद्धा एक नवलच आहे, हे लक्षात घ्या. पण ज्ञानोबाराय ती नवल लीलेनी पार पाडत असतात. त्या ज्ञानोबारायांच्या चरणी नतमस्तक होऊ. झालेली सेवा ज्ञानोबारायांच्या स्वानंद सुखनिवासी सद्गुरू श्री जोग महाराजांच्या चरणी समर्पित करू. वाणीला विराम देऊ. ज्ञानेश्वर यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तनं, प्रवचनं, कथा, पारायणं असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा. आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा.